ही जी घरघर तुम्हाला ऐकायला लिहिली आहे, ही घेऊन खूप सारे पॅरेंट्स ओपडीला येतात आणि त्यांना वाटते त्यांच्या बाळाला खूप इन्फेक्शन आहे, त्यांच्या बाळाला खूप निमोनिया झाला आहे. पण खूप वेळा फक्त हे बाळाचं नाक बंद पडलेलं असते आणि याची ट्रीटमेंट एकदम सिंपल आहे. याचे काही डेंजर सायन्स आहेत, ते आपण नंतर पाहू. यासाठी ट्रीटमेंट काय आहे, तर बाळाच्या नाकात नजर सलाईन ड्रॉप टाकायचे. हे आपण बाळाला दूध पाजण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी 2-2 थेंब आपण टाकू शकतो. बाळाला झोपताना शोल्डर सपोर्ट द्यायचा आहे. घरात ह्युमिडिफायरचा यूज करू शकता आणि बाळाला जे स्टीम द्यायची आहे, ती तुम्ही देऊ शकता. ती फक्त डायरेक्टली द्यायची नाही आहे. हा व्हायरल एपिसोड असतो. हा मोस्टली 7 ते 10 दिवस चालतो. त्यानंतर नॉर्मल होऊन जातो. त्यामध्ये डेंजर सायन्स काय आहेत, तर बाळ सुस्त झालं आहे, बाळ दूध घेत नाही आहे, बाळाचा कलर चेंज झाला आहे, निळा किंवा पांढरा पडला आहे, बाळाला हाय ग्रेड फीव्हर आहे, बाळाचं सूचं प्रमाण कमी झालं आहे आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय. श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे काय, तर बाळ नाक फुगवतोय आणि बाळाच्या छातीला गड्डा पडतोय. असे सायन्स असल्यास आपण त्वरित आपल्या पिडियाट्रिशियनकडे जावे. थँक यू.